आपल्याला विंग्स नसतात, ते विंग्स देतात. रेड बुल गिव्स यू विंग्स. बघा कसा आहे ओजी एकदम व्ह्यू आहे. विरा माते की ये ती आमच्या मोठ्या दिदीने तेवी 11,000 रुपये केसाना घालवलेला. एकवीचा 11,000 काय केला काय तुम्ही? झालं 33,000 म्हणजे काय पैसा आहे. मॅडम या मॅडम या. एक माग बेट लावलेली तीच बेट हारलेलो मी गाडी. तर गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदम आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आज ब्लॉग बनवायचं कारण आहे आज नवरात्रीचा 6वी माळ आहे ना, 6वा दिवस आहे, 6वी माळ आहे. त्याच्याकरता आम्ही एकविरीला चाललेलो आहे. दिदीचं आम्ही आहेत आणि ही एक आमच्यामध्ये टक्कू आहे बघा. तिला राग आलता लगेच आता माझ्याशी. मी फक्त तिला थोडंसं वर तिला लगेच राग आलता. तिला राग आला. आता जिजू घ्यायला आले आम्हाला. ते बघा तिकडे आहेत बाहेर नाट्य शर्ट कोलेवाडे तिथं खाली आल्या. सर्व आता घेतलेलं आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये. माणसे म्हणजे मग कॉमेडी असेलच. आणि माणसे आता लोक घेतले का घरचं? हो तुझा पण घेतला बरोबर मी. माझा एकटीच कुठं ठेवू घरी, तुझा पण घेतला. आणि दिदी आहे बघा काय नटून तुटून चाललं ना दोघी जण तरी. आज ना तर गाईज आता ब्रिजच्या इकडेच आहोत आम्ही. चाललोय. नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ते मगाशी बोललो नव्हतो म्हणून आता बोलतोय. हे मानसीचा आता तुम्ही आता आवाज ऐकूच शकता. खूप अनोईंग आवाज आहे एकदम. तसं जाऊ दे आता जाऊयात. मी तर हँडसम दिसता नेहमीप्रमाणे. आणि आज हे जिजू पण मगाशी आलेले होते आमची वाट बघत. फक्त त्यांना 5-10 मिनिटं थांबवलं, आम्ही जास्त नाही थांबवला. ते आम्हाला बाळूमामाने सांगितलेलं की 400 लोक कधी लवकर येत नाही म्हणून आम्ही लवकर पहिलेच यांनाच घ्यायला आलो. दिदी नाही आली आता. दिदी कौशलला आणि ते तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये कोण कोण आहे. ते दिदी तर आहेच आणि ती अजून तयारी करते म्हणून मग या जिजू आम्हाला लवकर घ्यायला आले पहिले एकदम. म्हणजे आम्हाला तरी घेऊन असं आहे ते. आणि मला असं 2-3 जणांनी म्हणजे ब्लॉग बघितलं त्यांनी बोललं का आता बरं आहे का वगैरे. हे बघा आता ठीकठाक झालेलं आहे. आता म्हणजे जखम वगैरे सर्व नीट झालेली आहे. फक्त डाग आहे तो. आता डागासाठी पण मी औषध लावतो. तो नांगरवरून आणलेला आयुर्वेदिक औषध आहे तो लावायला घेतलं. म्हणजे चालूच आहे तो लावतो थोडं. त्याच्यामुळे बघा कसं झालेलं आहे. डायरेक्ट तुम्ही टेन्शन घेऊ नका. झालेलं आहे तर ठीकठाक. फक्त डाग तो हळूहळू निघला पाहिजे फक्त बस. कारण की फेसवर ते म्हणून तो चांगला वाटत नाही डाग एकदम. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेलच तो डाग कसा पण काढता औषध वगैरे लावून. दिसतं म्हणजे दिसतं ठीकठाक दिसतं. तर गाईज गाडी इथे लावली आम्ही नेहमीप्रमाणे आपलं ठाकरे हॉटेल. त्याला आता आमच्या दिदी सांगतो उपास आहे त्यावेळी नाही खाणार आम्हीच खाऊ वडापाव वगैरे. काय बघू आता काय कार्यक्रम मी केला यावेळी तिचा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला दाखवणार नाही व्हिडिओमध्ये पण त्यावेळी केलेला आहे. तिकडे जाऊन बसलेलं आहे ते बघा. मग अशी नाश्ता वगैरे केला आम्ही. आता भाजीपाव बिजीपाव सर्व खाल्ला. हे बघा तुम्हाला मगाशी दाखवलं नव्हता कौशलला जा इकडे. आणि ते क्यूटसी व्ह्यू आहे दीदी आणि वहिनी आहे. मगाशी दाखवलं नव्हतं. हाय केलं ती बोलली आहे. आणि यांच्या दोघांची व्हिडिओ आहे एक माझ्यावर. मी ती ब्लॉग मध्ये टाकणार नाही. काय तुझी पण आहे बाई आमको पता आहे दोघींची व्हिडिओ पण टाकणार नाही ते. आणि टक्कूला आता वडापाव घेते. तिला बोललो खा पण ती खाल्ला नाही. आणि आम्ही रेडबुल घेतलेलं आहे आता. कसं एनर्जी येईल म्हणून मळमळल्यासारखं. आता खाल्ले आता तर होणार नाही तरी सुद्धा एमर्जन्सी आणि एनर्जी येण्यासाठी सुद्धा. कारण की ते कसं आपल्याला विंग्स नसतात ते विंग्स देतात. रेड बुल गिव्स यू विंग्स. काहीच व्ह्यू बघा कसा आहे ओजी एकदम व्ह्यू आहे. काहीच मगाशी तुम्ही घाटातली व्हिडिओ बघितली तर कसा माहोल पुरा वेवी झालेला आहे एकदम. म्हणजे पूर्ण फॉग आणि फॉग एवढा पावर झालेला आहे. मगाशी ती व्हिडिओ बघितली त्याच्यामध्ये बोललो नाही फक्त टेक काढ होतोय. पण एवढी मस्त आणि व्ह्यू होता ना एकदम खतरनाक. आता लोणावळ्यात जावा आम्ही. हे बघा सगळी जरा आता शांत झाले तर आराम करता खाल्ल्या बिल्ल्या म्हणून डायरेक्ट आता तिकडे गेल्यावरती भेटू आपण. बघा एकविरा माते की जय.
तर गाईज आताच रीच झालेलो आहे आम्ही. किती वाजले बघा, 8:30 वाजलेले आहेत आता. छत्री लावल्या, बॅनर बिनर फुल बॅनरच आहे सगळं इकडे मस्त. लांब पर्यंत बॅनर आहे नवरात्रीचं. तर जस्ट आले 8:30 वाजले. कम से कम आम्ही 9 किंवा 9:30 पर्यंत वरती पाहिजे तेव्हा मजा येईल. कारण की म्हणजे खालचं काहीच दिसणार नाही, पूर्ण धुका दिसेल बघा. डोंगर दिसत नाही, पूर्ण वेगळी आहे माहोल. तर काहीच मगाशी आलो दर्शनाला जायचं, पण यावेळी एवढा टाइमपास करत घेतले नाही बघा. इकडे तयारी वगैरे करत बसले. तुम्ही बघू शकता. आता टक्कोची वडापाव जस्ट खाल्ले, तिकडे घेतलेले आता खाल्ले तिने. ती तयारी करायला घेतले. हे बघा व्ह्यूचे नवीन कपडे आहेत आता. ती कपडे आणलेले होते पण भिजले जरा पाण्याच्या मध्ये, म्हणून लगेच नवीन कपडे. गॉगल लागतच. थांबा 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी. पैसे असं खिशान टाकून घे. गाईज आता पायथा मंदिरात दर्शन घेतोय आम्ही. एकटीनेच चप्पल घातली, तिला बोललो काढता ऐकत नाही. त्यांनी स्टिप लावलेली तर लावलेली अख्खी पुसली तिने. तर गाईज त्या बघा तिकडे पुढे चाललंय, ते बी चालले. आता आम्ही इकडे आहो. ही मला बोलतं का आता माझी मजा नको घेऊ, बोलतो तू ब्लॉग मध्ये मला काही पण नको बोलू. आता दर्शन होते, दर्शन होतो पण तिला काहीच नाही बोलणार मी. दर्शन झाल्यावरती तिला डायरेक्ट करून टाकू आपण. हिने बी अर्धा तास लावला, हिने बी अर्धा तास लावला तयारी करायला. काहीच केलं नाही. गाडीमध्ये आल्या आणि तयारी करत बसतो. आपण कशाला आलाय, काय करायचं तर ते नाही त्यांचा. तर काय तुम्ही बघू शकता. आता मी मागाशी लाईनीला लागलेलो, मगाशीच काढणार होतं पण आतमध्ये गेल्यावर काढतो मी. आता इथे खूप गर्दी आहे म्हणून. तर काहीच मगाशी चालू आहे बघा. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. 6वी माळा इथं. बोलून नाही देत काहीच मला कधी. काय 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 करत बसली. फोन लोटते ती कधी बसली. मग बसून एकदम शांत होती. मला बोलून देतो. जय उदो उदो. हॅलो 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 हॅलो. तर गाईज हिने मला मगापासून जाम म्हणजे जाम परेशान केला. हे बघा आता हसते. असे नखं बिखं इथे असं करून ठेवलं. मग असं तिने बोलून पण नव्हतं केलं मला. एवढी मस्ती झाली. मला पहिल्यांदा कुठली एवढी बारीक पोर माझ्याजवळ जास्त वेळ राहिले. कुठलीच नाही राहिली. हीच राहिली, ही छोटीची राहिले. 10 वाजता राहिलेलं लागलं. काही शिस्तीमध्ये आम्ही सर्वात लाईनीत चाललेलो आहेत. तिचा आवाज आता बंद झालेला आहे. दिदीचा उपास आहे म्हणून. थोड्याच वेळात आमच्या आईचं दर्शन होणार आहे. खूप वेळ वाट बघितली, त्याच्यानंतर दर्शन होणार आहे. 1 तास असो आम्ही लाईनीला. 1 तासानंतर आता दर्शन होत आहे. काही सुंदर असं दर्शन. खूप म्हणजे खूप सारे फोटो काढले तिकडे आम्ही. आता चाललोय बघा. यांचे अजून सेल्फी बाकी आहे तरी. तुम्ही कोण भेटले? आंबिवलीची पाहुणे भेटलेले आहेत दोन्ही. आत्ताच आलेत ते. आमचा आता थोडे फोटो शूट करतो आम्ही आता आणि लगेच खाली जायला निघू आम्ही. टक्कू बोल मग काहीतरी. तर काहीच तुम्ही बघू शकता. कार्टून मन्या, कार्टून मन्या. हाय गाईज. हुशार आहे फेमस तू आता. तर गाईज हलू हलू आम्ही उतरतो खाली. टक्कू आहे. मॅडम हा काय मॅडम. रे मॅडमला दाखवा द्या. मॅडमला दाखवा द्या. मॅडम आहे. मॅडमला दाखवा द्या. मॅडमला दाखवा द्या. छत्री खोला मॅडम साठी. मॅम हा काय. मॅडम मॅडम या. मॅडम या. मॅडम घाम येतोय का तुम्हाला? मॅडम मॅडम आराम से आओ मैडम, आराम से. आराम से आओ मैडम, आराम से, आराम से. नुसता गोंगाट घातले आल्यापासून. आता जास्त तोपर्यंत तरी गोंगाटच आहे अजून.
तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालं. आता आमचा फक्त मेंबर्स चालते सर्व त्याचं आपण दर्शन कसं झालं, तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन. मग आतलं दर्शन तर पॉवरफुल झालं एकदम आईचं. आणि गर्दी होती पण तरी पण खत्री हा. आता यांना विचारू आपण दर्शनचं कसं कसं झालं ते. दर्शन मी असं तर लवकरच होतो. येऊ बोलवा 3 तास लागतील, 45 मिनिटात बेट लावणार होतो मी, पण एक मागं बेट लावलेली तीच बेट हारलेलो मी. त्याच्यामुळे मला हॉटेलला आहे ना न्यायला लागला या चौघा ना. मी हॉटेल हारलो. हार्दिक पांड्याची लावलेली बेट आहे ना, बोला हार्दिक पांड्या जिंकल IPL. पार्टी अजून बाकी आहे. दिले पार्टी. हा दिले. दर्शनाचा बद्दल नंबर झाला बोलतात ना, दिल खुश झाले. अजून काय व्हायचं. आता किती बोलली बघा शुद्ध मध्ये. हा दिल खुश झाला ना. आता योज जर तिला काय बोलतो ना, अरे म्हणतो ना असं कशाला करतो तसं कशाला करतो. चुकीचं असलं चुकीचंच बोलू ना. आता देवी आईच्या बद्दल चांगलंच बोलायचं असतं. आईच्या बद्दल तर नाही बोलतच मी. हो ना, काय काय बोलत गाईज. आता 2 मिनिटात मला आता काय उतरता उतरता एक यांचा केसांबद्दलचा किस्सा आठवला. तुम्ही किती रुपये घालवला असेल केसांना? 1000 रुपये, 2000 रुपये, जास्तीत जास्त 3 नाही तर 4000 रुपये. ये ती आमच्या मोठ्या दिदीने तेवी 11,000 रुपये केसांना घालवलेले आहेत. काय केले काय केले काय केले काय हा 11,000. काय केलं काय तुम्ही? हा नॅनो प्लास्टिक. काय केले माहिती? प्लास्टिकचं काय प्लास्टिक. ओके नॅनो प्लास्टिक काहीतरी केलंय केसांचं. 11,000 रुपये. काय पैसा तिघींचं झालं 33,000. म्हणजे काय पैसा आहे यांच्याकडे. काय काय नसता आला. आम्ही 70 ना 100 रुपयाची 100 रुपयाची केसा कापता. 20,000 अजून ऍड करून डायसन आला असता. तेवढा आहे ना तुमच्याकडं. ही बोलतं मला डायसनची मशीन घे. आता ती मशीनला बोलो कितीला आहे. म्हणजे घेणार तर नाही पण आपला एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारला कितीला आहे. तुझं तो 50,000 रुपयाला आहे. अरे जा नाही. एक 95 वाली पण आहे. वा मग कमी. मॅडम मॅडमला घ्या. ओ मॅडम या. भाई टकू आमची ऍक्टर आहे का. तिला मॅडमला जागा द्या. ए मॅडमला जागा द्या. मॅडम बरं आहेत ना. हा बघ मामा काय सांगतो. काय सांगतो मामा. शूटिंग आहे तिची उद्या. आता शूटिंग आहे तिची. टकूला उद्या शूट आहे म्हणून मराठी सिरियल मध्ये. आम्ही निघायची तयारी करतो आणि फोटो मग अशी मला काय बोलून परत एकदा हाय हाय. एकदम क्यूट आहे बघा. तर गाईज आता 12:30 वाजले तरी दुःख कसा पडले आहे अजून इकडे. सकाळसारखं पडले. आता आम्ही चाललोय. दर्शन वगैरे मस्त झालं एकदम. एक वेळायचा खूप वेळ थांबलो. फोटोज वगैरे काढले. नाश्ता तर नाही केला अजून. एका नाश्त्यासाठी स्पॉटसाठी थांबू आम्ही. आणि त्याच्यानंतर बघू तो नडालला पंचायतन टेम्पल आहे ना. आम्ही एकदा गेलो पोरापुरा आलो तेव्हा. तिकडे जायचा प्लॅन चालला. बघू आता असं जातो पर्यंत जाऊच मंदिराचं. मस्त मंदिर आहे. तो 5 मंदिर असं लाईन्स देतो. तर काहीच आता अन्नपूर्णा व्हेज प्युअर व्हेज इथंच लोणावल्यामध्ये आहे आम्ही. तर तिथे बग्स पण आहे. आम्हाला माणसेला बोललो आम्ही चल ती बघू अजून काय होतं नाही बोलले आम्हाला. आता जिजू गाडी लावतायत ते बघा तिकडे. त्यांची गाडी लावून झाल्यावरती आम्ही जातो आणि जेवतो कारण की खूप भूक लागलेली आहे म्हणून. तर गाईज आमची आता थाली आलेली आहे. आम्ही जेवणारे 4 जणच आहोत. तिथे मॅडम पण आहेत आपल्या. आम्ही 4 जणच आहे थाली खाणार. हे सर्व उपासवाली गँग आहे. बघा व्ह्यू पण झोपलेली आहे. आता हे सर्व उपासवाले आहेत म्हणून आम्ही आता खाऊन घेतो. या थालीचं नाव आहे नाथ करती काय. आता थाली खाऊन घेतो. टक्कू नाव काय थालीचं. मॅडम जेवलं ना बरोबर तुम्ही सर्व ना जास्त. तर गाईज आमच्या मॅडम जेवल्या भरपूर जेवलं. तर बघा हसतं कशी लाजतं लगे. खूप जेवली आहे सकाळपासून तिने. आता जास्त खाल्ला. आता गाडी कुठे लावली रे. हा इथंच आहे गाडी. पाऊस आला ना टक्कू. आता छत्रीच नाही आपल्याकडे. ते कुठे गेले. अरे तिकडे गेले वाटतं. आम्हाला वाटलं गाडीत बसले काय. A1 चिकीच्या इकडे चाललोय आम्ही आता. मस्तपैकी जेवलो आता. हात पकड आता. चालले ती रमत गंमत. तर A1 चिक्कीमध्ये आता आलेलो आहे. टकू पाहिजे का किंडर जॉय. मला बी पाहिजे.
घे ना, उठा ना बिंदास. आज तू शेट आहे. लगेच इथेच फोड, इथेच खाऊन टाकू आपण दोघं जण. मला कोण घेईल? मला नाही घेतलं. अय मला कोण घेईल? ओके. फज आहे का? मँगो फज घ्यायला घेतलं यांनी. थोडा आहे यांच्याकडे म्हणून. दिस इज आमचे जिजू आहेत, फ्रेंडली स्वभावाचे जिजू आहेत, नो गुस्सा अँड ऑल. मग मी काय बोलतो आता, नेक्स्ट कुठं जायचं आपण? आता उपास सोडायला पहिले जायचा प्लॅन आहे. उपास सोडल्यानंतर मग तिथे डिसाईड करू. हा ना, आपण जाता म्हणजे खायला जाता ब्लॉग नाही काढत आम्ही. बाबा डेंजर जाता तसं कसं आहे ना आमच्याकडे म्हणून. नाही काहीच नाही असं. हे फोडून घे ना आता लगेच. मी पण फोडतो, आपण दोघं जण खाऊन घेऊ लगेच. गाडीमध्ये खाशील? ओके. तर काहीच शेट आहेत ना बाबा, किती वेळ गेला तरी. हॅशटॅग ऋतमेश, RUTMESH असं टाका, हॅशटॅग टाका त्यांच्या पहिले, हॅशटॅग ऋतमेश. ओके ओके. त्यांना कोल्ड कॉफी हवी, त्याच्यासाठी आलो आहे आम्ही आता. आम्ही तर नाही पिणार, आत्ताच जेवलंय. जायचं बोललं ना ड्रायव्हरमध्ये लय डेंजर आहे, आपल्याला जमत नाही. मागच्या वेळेस खाल्लेली एकदा बस. मी फक्त पालखीला आल्यावर खाता पिता, तशी नाही पित. असं शेट आहेत ना भाई. तर त्या काहीच त्या दादाने आवाज दिला तर कोल्ड कॉफी घ्यायला चालू. रेडी आहे ना दोन्ही? ओके वेलकम. आपण तर नाही पिणार, बिकॉज आय डोंट लाईक इट. बघा सर, घ्या सर. सर 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 वाता पोज बीस कुछ नहीं, अभी ये लोग कुछ तो करेंगे. हम लोग टँगा डाल के बैठता है इधर. गाइस CNG भरायला घेतली आता, आणि ही आत्ताच जस्ट उठली आणि लगेच कुठल्या गाण्यावरती कोळी सॉंग लागलेलं ना वाटतं तो. हा, कोळी सॉंगवरती नाचायला लागलेली. डायरेक्ट अशी झोपेतून उठली आणि अशी दोन्ही हातवरती करत घेतलेल्या. झाला केला माझी. हाय. तर गाईज आता तुम्हाला मी पूर्ण सिनारिओ सांगतो काय झालं ते. मगाशीच घरी आलो, तर तसं तुम्ही बघितलेलं. आम्ही त्या हॉटेलमधून जेवण वगैरे करून निघलो, तर डायरेक्ट एकदम पूर्ण तुम्हाला वातावरण दाखवलं, पूर्ण फॉग वगैरे होता. तर झोपलो डायरेक्ट. तर तिकडून डायरेक्ट कधीतरी उठलो, मला तर वाटतं स्पॉट पण नाही माहिती, उठलो डायरेक्ट. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बिर्ल्यात गेलो पहिले दिदीचं ना, म्हणजे तिकडं ड्रॉप केलं. आणि म्हणजे मग जिजू आम्हाला इकडे सोडायला आले असते असं. पण शाळच्या ब्रिजला एवढी ट्रॉफिक होती ना, पूर्ण ट्रॉफिक होती. तर आम्ही मग दिदी संच्या इथेच थांबलो, तिकडे थांबलो जरा. मग गावदेवीच्या इथे आलो, दर्शनाला गेलो, तिकडून आलो खाली आणि मग डायरेक्ट घरी आलो. मग अशीच घरी आलो. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच नवीन ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा. चला बाय बाय.